29 अप्रैल को भारतीय जनता पार्टी से विधान परिषद चुनाव के लिए संजय भिंडे की उम्मीदवारी तय हुई। विधायक पद के लिए उम्मीदवारी मिलने पर संजय भिंडे ने नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान अपनी खुशी का इजहार करते हुए पक्ष को कार्यकर्ताओं की पार्टी कहकर सराहा। आगे संजय भिंडे ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समेत प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण का आभार व्यक्त किया। साथ ही उनकी उम्मीदवारी टिकट से नाराज कार्यकर्ताओं को अपने सही वक्त का इंतजार करने की सलाह दी। असं आहे की भारतीय जनता पार्टी नेहमी सर्व कार्यकर्त्यांचा विचार करते। फक्त एवढंच आहे की कोणाला योग्य वेळ कोणाची आधी येते कोणाची नंतर, तेवढाच फरक आहे। आणि मला अतिशय आनंद झाला माझ्या पार्टीचं नेतृत्व, विशेषतः मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, नागपूरचे नेते आणि देशाचे नेते आदरणीय नितीनजी गडकरी, आमचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि आमच्या राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रविंद्रजी चव्हाण आणि सर्व प्रदेश पदाधिकारी, सर्व नेते यांनी मिळून हा निर्णय केला। या निर्णयाचं मी स्वागत करतो। अतिशय आनंद झाला आणि त्यांनी कार्यकर्त्यांना संधी दिली। संधी हुकली असं नाही, याचं कारण भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे, मोठ्या संख्येत कार्यकर्ते आहेत। त्या स्वाभाविकपणे कुठल्या तरी कार्यकर्त्यावरती तेव्हा त्याला संधी दिली जाते। योग्य वेळ यायची होती, ती योग्य वेळ आता आली आणि पार्टीने संधी दिली। त्या संधीचं मी स्वागत करतो। असं आहे की सहकार क्षेत्रासमोर अनेक समस्या आहे। मी एका मोठ्या मल्टीसेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेचा अध्यक्ष आहे, ज्याचा व्यवसाय 4200 करोड रुपयाचा आहे। या सहकार क्षेत्रासमोर असणाऱ्या समस्या देशभरात आहे आणि राज्यातही आहे। या समस्यांना वाचा फोडणं, शिक्षण क्षेत्राशी माझा संबंध राहिला, शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे काही समस्या असतील या समस्या मांडणं आणि एकंदर भारतीय जनता पार्टीची शिकवण अशी आहे की समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात। निश्चितपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार शिक्षणामध्ये आमूलाग्र परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे। त्या प्रयत्नांना अनुसरून माझी भूमिका राहील आणि निश्चितपणे या देशामध्ये, या राज्यामध्ये एक तर शिक्षणाची भूमिका, सहकार क्षेत्राची भूमिका ही सरकारच्या सोयीनुसार सरकारला ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे राहील आणि त्याकरता प्रश्न मांडण्याची मला एक प्रकारचं एक व्यासपीठ मिळालं आहे, त्याचा उपयोग मी करेन। कुणाचाही पत्ता कट होत नाही, असा एक कार्यकर्ते मोठ्या संख्येत आहे, त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्या कार्यकर्त्याला संधी मिळत जाते। अनेक वर्ष आता आमच्या इथे नागपूरचं आत्ता घडलेलं उदाहरण आहे। आमच्या नागपूरच्या पूर्व महापौर मायाताई उन्हाते यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली, त्यांना कल्पनाही नव्हती। मला देखील काल रात्रीपर्यंत अजिबात कल्पना नव्हती। त्याच्यामुळे कुठल्या तरी कार्यकर्त्याच्या झोळीत अशा प्रकारे संधी येते आणि त्या संधीचं सोनं कार्यकर्ते करतात। त्याच्यामुळे कोणाचा पत्ता कटला असं होत नाही, मागे पुढे कोणाच तरी होतं, संधी केव्हा तरी येत असेल, ती संधी इतरांनाही मिळेल।